आज से अप्रैल महीने की शुरुआत हो चुकी है और आज 1 अप्रैल रात से ही सोशल मीडिया पर एक वीडियो तेजी से वायरल हो रहा है, जहां भिवंडी लोकसभा प्रत्याशी नीलेश भगवान सांबरे खुद को महाविकास आघाड़ी के कांग्रेस का कैंडिडेट बता रहे हैं और ये माना भी जा रहा है कि कांग्रेस की सीट लगभग भिवंडी को जा सकती है। हालांकि इस वायरल वीडियो की पुष्टि द माइक नहीं करता, लेकिन सवाल ये है कि महाविकास आघाड़ी एनसीपी शरद पवार गुट से सुरेश मात्रे उर्फ बालिया मामा और शिवसेना उद्धव ठाकरे गुट से पूर्व विधायक रुपेश मात्रे का क्या होगा और क्या कांग्रेस पार्टी में पूर्व खासदार सुरेश टावरे और दयानंद चोरगे उम्मीदवार नहीं हो सकते? क्या भिवंडी कांग्रेस पार्टी के पास आमदार और खासदार के उम्मीदवार नहीं है? बात चाहे जो भी हो, अभी आला कमान का फैसला आना बाकी है। आप वीडियो देखिए और इस पर अपनी राय जरूर दें। भिवंडी लोकसभा इच्छुक आहे, येती 24ची निवडणूक लढवत आहे। काँग्रेसकडनं जवळजवळ फायनल झालेलं आहे। महाविकास आघाडीकडनं काँग्रेसचा उमेदवार म्हणून माझं फायनल झालेलं आहे। येती निवडणूक लढवतोय आपण। राष्ट्रवादीकडून पण दावा केला जातोय, त्याबाबत वरिष्ठ निर्णय बद्दल मला काय कल्पना नाही। त्याबाबत मी काँग्रेस पक्षाकडे मी तिकिटाची मागणी केलेली आहे आणि काँग्रेसकडनं सकारात्मक भूमिका आहे। तुमच्या समोर 2 वेळा खासदार राहिलेले कपिल पाटील यांचं आव्हान कसं वाटतं? माझ्या समोर आव्हान कुठल्याही उमेदवाराचं राहणार नाही, कारण गेली 15 वर्षभर एक शेतकऱ्याचा मुलगा ठाणे पालघर जिल्ह्यात आणि कोकणच्या 5 जिल्ह्यामध्ये शैक्षणिक आणि आरोग्याचं काम करतोय। एक स्वतःचं स्वतंत्र रुग्णालय का भिवंडी या लोकसभा क्षेत्रामध्ये सरकारी रुग्णालय नाही असं रुग्णालय आहे। 45 अभ्यासिक आहेत, ज्याला आई वडील नसलेला पोरगा IPS केलेला आहे। हजारो विद्यार्थ्यांना नोकऱ्या दिलेल्या आहेत। लाखो म्हणजे 35 ते 40 आमच्या समाज बांधवांना आरोग्य सुविधा दिल्या आहेत। त्यामुळे मला चॅलेंजिंग कोणाचं नाही आहे। मला सर्व समाज सर्व जाती माझ्या बरोबर आहेत। ज्याला हृदय आहे तो माणूस मला मतदान देणार आहे अशा प्रकारचं